तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। तेजस्वी यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नव्हतं असं त्यांनी म्हटलं, तर घोसाळकर कुटुंबाला नंतर भेटायला कुणी फिरकलं देखील नाही अशी टीकाही शिरसाटांनी केली आहे। तेजस्विनी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाठामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतंय। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे, आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे, परंतु एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे की आता त्या उभाठामध्ये राहणार नाही। त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे, आघात झालेला आहे, ते आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही, हे वस्तुस्थिती आहे। म्हणून उभाठामध्ये राहून आता काम करायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलं असावं। अहो, जिच्या नवऱ्याचा खून झालाय त्यांना कुणी एकदा सहानुभूती दाखवून नंतर कोणी भेटायला सुद्धा फिरकलं नाही। त्या कुटुंबावर झालेला जो आघात आहे त्यासाठी काय करता येईल अशी कोणतीही रूपरेषा त्यांच्याकडे नाही। आणि या तरुण वयामध्ये त्या महिलेला असलेला आपला संसार सांभाळण्यासाठी किंवा आपल्याला साथ कुठेतरी कुणाची तरी असावी म्हणून तिने घेतलेला हा निर्णय। ती नगरसेविका होती, चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे तिने। विनोद घोसाळकर जे आज शिवसेनेचे उपनेते आहेत ते आमदारही होते आणि त्यांनाही माहिती आहे की सून ही जी निर्णय घेते हे काहीतरी त्याच्या मागचे कारण हे घोसाळकरांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे। म्हणून तडकाफडकी घेतलेला हा निर्णय नाही आहे, त्यांच्या भावना कोणी समजून घेतल्या नाही, हे दुर्दैव आहे। म्हणून ती आता भाजपमध्ये प्रवेश करते।